मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी 2 यूट्यूबर पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी 2 यूट्यूबर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी उपचारादरम्यान वाद घालत डॉक्टरांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे आणि धमकी देण्याच्या कलमांखाली कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून 2 आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव अफजल शेख आणि जैन अब्बास असून यातील एक आरोपी मुंब्रा परिसरात राहणार आहे तर एक कुर्ला परिसरामध्ये राहणार आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपीने मुंबई शहरात मागील काही महिन्यापासून पोलिसांसोबत त्यासोबतच इतर लोकांसोबत देखील हुज्जत आणि गोंधळ घालून थैमान घातले होते. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी या आरोपीला अटक करून यापूर्वी किती लोकांना त्रास दिला आहे, त्यासोबत किती लोकांकडून खंडणी घेतली आहे या संदर्भात पुढील तपास करत आहेत. अफजल शेख याने नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, मुंब्रा या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पत्रकार असल्याचे सांगून बातमी देईल असे सांगून लाखो रुपये उखरारे आहेत स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणून समाजात मिरवणाऱ्या या अफजलच्या वेळीच नांग्या ठेचणे पोलिसांना उचित राहील, अन्यथा असे अनेक अफजल तयार होतील. नवी मुंबई, रायगड, ठाणे येथे अफजलसारखी उपद्रवी पिलावळ सक्रिय. नवी मुंबई, ठाणे परिसरात अफजलसारखी एक टोळी सक्रिय असून अफजलची पिलावळ उपद्रव करीत आहे. नवी मुंबई, रायगड, ठाण्यातील लेडीज बार, पोलीस अधिकारी, हॉटेल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, महापालिका अधिकाऱ्यांना यांना टार्गेट करून त्यांच्या विरोधात ट्विट करून अथवा शहानिशा न करता वृत्त छापून स्वयंघोषित पत्रकार असल्याचे भासवून हजारो लाखो कमावणारी ही टोळी सक्रिय आहे. कहाणी स्वयंघोषित महाभाग पत्रकार यांनी आता अनोखी शक्कल लढवली असून त्यांनी स्वतःवर गुन्हा असल्याने आपल्या पत्नीच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने वृत्तपत्र चॅनल सुरू केले असून ब्लॅकमेलिंगचा फंडा सुरू केला आहे. लेडीज बारमध्ये फुकट दारू प्यायला मिळणे, हॉटेलला फुकट जेवणे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात ट्विट करून त्यांच्याकडून रक्कम उकळणे असा प्रकार सध्या नवी मुंबईत सुरू असून नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याबाबत गंभीर विचार करणे गरजेचे आहे. तसेच या स्वयंघोषित पत्रकारांविरोधात एक नोटीस काढून ट्विट का डिलीट केले याचा लेखी खुलासा देखील सादर करायला लावणे गरजेचे आहे, अन्यथा नवी मुंबईत देखील अफजलसारखी टोळी अधिक सक्रिय होईल यात शंकाच नाही. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.